नमस्कार. आज 5 मे 2026, आज मंगळवार. आज चंद्राचे भ्रमण सकाळी आहे ज्येष्ठा नक्षत्रातून, तर दुपारी 12:55 नंतर चंद्र जातो आहे मूळ नक्षत्रामध्ये. तर या ज्येष्ठा आणि मूळ नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांशी काय फलादेश घेऊन आलेलं हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. सकाळी भाग्याची चांगली साथ असून दुपारी शारीरिक उष्णता वाढेल. आज दुपारनंतर मनात विचारांचा गोंधळ असेल, परंतु विजय आपलाच आहे. आजसाठी आपणास उपाय आहे काळ्या मिरीचा एक दाणा आपण आपल्या खिशात ठेवावा. आजसाठी दिवसाची शुभता आहे 82%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. दिवसभर अफाट संपत्ती मिळण्याची योग असून आज आपल्याला सर्व गोष्टींमध्ये यश संपादन करू शकता येते. आजसाठी आपणास उपाय सुगंधी अत्तराचा एक थेंब आपण आपल्या पाकिटावरती आणि आपल्या नाभीला लावावा. आजसाठी दिवसाची शुभता आहे 96%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. सकाळी अपघात होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर मात्र मित्रांची चांगली साथ मिळेल. आज महत्वाची कामे दुपारनंतर केलेली उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय गव्हाचे 3 दाणे आपण घराच्या बाहेर जाताना बाहेर फेकावे. आजसाठी दिवसाची शुभता आहे 55%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. सकाळी विजय होण्याची शक्यता असून दुपारनंतर मात्र आपल्याला आपले जवळच्या लोकांकडनं धोका संभवू शकतो. त्यामुळे महत्वाची कामे आज आपण सकाळी करून घेतलेली उत्तम राहील. यासाठी आपणास उपाय शंखाचे पाणी आपण आपल्या कपाळाला लावावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 50%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. सकाळी विरोधक थोडे सक्रिय राहतील. दुपारनंतर आपल्या मनासारखे काम पूर्ण करण्यामध्ये आपल्याला चांगले यश येऊ शकते. त्यामुळे कोणतेही महत्वाचे काम दुपारनंतर करावे. यासाठी आपणास उपाय लाल विटेचा एक तुकडा आपण आपल्या सोबत ठेवावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 64%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. सकाळी सुरक्षित गुंतवणुकीसाठी अत्यंत उत्तम दिवस असून दुपारनंतर मात्र आपले विरोधक सक्रिय राहतील. त्यामुळे आपल्याला कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक ठिकाणी अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. यासाठी आपणास उपाय निळ्या रंगाचा एक धागा आपण आपल्या जवळ ठेवावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 62%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. सकाळी नुकसान होण्याची संभावना असून दुपारी मात्र घरातले वातावरण सुख समृद्धीचे राहील. आज दुपारनंतरचे आपल्यासाठी उत्तम आहे. सकाळी कोणतेही महत्वाचे काम किंवा कोणत्याही कागदपत्रांवरती सह्या आज करणे सकाळी थोडे त्रासदायक राहू शकते. आजसाठी आपणास उपाय हळदीचे पाणी आपल्या उंबरठ्यावरती शिंपडावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 58%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. सकाळी धनलाभ होण्याची शक्यता असून दुपारनंतर पैशाची टंचाई जाणू शकते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक आज आपण दुपारनंतर करू नये. सकाळी मिळालेल्या नफ्यामध्ये आज आपण समाधानी राहावे. आजसाठी आपणास उपाय मोहरीच्या तेलामध्ये बुडवलेला कापूस आपण आपल्या हातून घराच्या बाहेर फेकावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 63%. नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. सकाळी प्रचंड ताणतणाव जाणू शकतो. दुपारनंतर आर्थिक धनलाभ होण्याचे शुभ संकेत आपणास दिसत आहे. आजसाठी आपणास उपाय हिरव्या वेलचीचे 2 दाणे आपण आपल्या खिशात ठेवावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 86%. दहावे नक्षत्र मघा नक्षत्र. सकाळी भाग्याची चांगली साथ मिळत असून दुपारनंतर डोकेदुखीचा किंवा पित्ताचा त्रास जाणू शकतो, परंतु कोणत्याही क्षेत्रामध्ये यश आपणास मिळू शकते. यासाठी आपणास उपाय लसणाची एक पाकळी लाल दोऱ्यात बांधून आपण सोबत ठेवावी. यासाठी दिवसाची शुभता आहे 85%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. दिवसभर रोमॅन्टिक डेट साठी अत्यंत उत्तम दिवस असून आज आर्थिक धनलाभ होण्याचे देखील शुभ योग दिसत आहेत. यासाठी आपणास उपाय आहे पांढऱ्या रुमालाला 2 गाठी बांधून तो सोबत ठेवावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 98%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी फसवणूक होण्याची शक्यता असून दुपारनंतर आपला जनसंपर्क वाढतो आहे. तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये आपली प्रतिष्ठा उंचावते आहे. यासाठी आपणास उपाय कुंकुवाचा टिळा आपण आपल्या कपाळाला लावावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 55%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. सकाळी खरेदीचे चांगले शुभयोग असून मात्र दुपारनंतर आपल्याला शारीरिक वेदना जाणवू शकतात. तब्येतीची तक्रार जाणवू शकते. आज कोणत्याही महत्वाच्या कामासाठी लांबच्या प्रवासाला जाऊ नका. आज काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी आपणास उपाय चांदीच्या वाटीत पाणी ठेवून त्याचे दर्शन घ्यावे व नंतर आपले महत्वाचे काम करावे. आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 50%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. सकाळी सासरच्या लोकांसोबत वादविवाद होण्याची संभावना असून
दुपारनंतर कोणत्याही क्षेत्रात आपला सुवर्ण विजय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महत्वाचे काम आज आपण दुपारनंतर केलेली उत्तम राहील. यासाठी आपला उपाय सुक्या लाल मिरची आपल्या खिशात ठेवावी आणि यासाठी दिवसात शुभ आहे 65%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र स्थिर स्थावर मालमत्तेमधून सकाळी नफा जाणवतोय, मात्र दुपारनंतर आपले विरोधक सक्रिय राहतील. कामाच्या ठिकाणी ताणतणाव जाणू शकतो. बॉस सोबत वादविवाद होण्याची संभावना आहे, थोडी काळजी घ्या. यासाठी आपला उपाय 7 काळे उडीद आपण महादेवाला वाहावे. यासाठी दिवसात शुभ आहे 60%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र सकाळी कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे थोडे विचारपूर्वकच आज कोणत्याही प्रकारचे काम करणे गरजेचे राहील. पैशाच्या कोणत्याही प्रकारचे व्यवहार आज आपण सायंकाळनंतर केलेले उत्तम, अन्यथा उद्या केलेले चांगले राहील. आज कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार न केलेले उत्तम राहील. यासाठी आपला उपाय चण्याची डाळ पिवळ्या कपड्यात बांधून सोबत ठेवावी. यासाठी दिवसात शुभ आहे 58%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र सकाळी शेअर मार्केटमध्ये नफा होण्याची संभावना असून दुपारनंतर अनावश्यक खर्च होईल, त्यामुळे गुंतवणुकीसाठी आज दुपारनंतरची वेळ उत्तम नाही, त्यामुळे थोडी काळजी घ्या. यासाठी आपला उपाय काळ्या उडदाचे 5 दाणे आपण आपल्या सोबत ठेवावे. सायंकाळी कोणत्या झाडाला ठेवावे आणि यासाठी दिवसात शुभ आहे 65%. 18वे नक्षत्र ज्येष्ठ नक्षत्र सकाळी शारीरिक ऊर्जा चांगली वाढत असून दुपारनंतर राजयोगाची संभावना आहे. आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. यासाठी आपला उपाय पुदिन्याचे पान आपण आपल्या हातावरती चुरगळावे व त्याचा वास घ्यावा आणि शक्य झाल्यास बाहेर जाताना 2-3 पुदिन्याचे पाने आपण वरच्या शर्टच्या खिशात ठेवावे. यासाठी दिवसात शुभ आहे 88%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आजचा अत्यंत शुभ दिवस असून दुपारनंतर चंद्र आपल्याच नक्षत्रात असल्यामुळे अत्यंत शुभ योग राजयोग येत आहे. आजसाठी आपला उपाय वडाच्या झाडाचे दर्शन घ्यावे व आपली इच्छा सांगून वडाच्या झाडाला चिमूटभर हळद व्हावी. यासाठी दिवसात शुभ आहे 85%. 20वे नक्षत्र पूर्वा शाळा नक्षत्र दिवसभर मोठा राजकीय मान सन्मान मिळण्याची शक्यता असून आज महत्वाच्या कामाच्या मोठ्या डील फायनल होऊ शकतात. आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. यासाठी आपला उपाय खडे साखरेचा एक खडा पाण्यात विरघळावा आणि ते पाणी आपण तुळशीला घालावे. यासाठी दिवसात शुभ आहे 95%. 21वे नक्षत्र उत्तरा शाळा नक्षत्र सकाळी कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येऊ शकते. दुपारनंतर मात्र आपल्या जवळच्या लोकांची चांगली साथ मिळाल्यामुळे सकाळी आलेल्या अडचणीतून आपण योग्य तो मार्ग काढू शकतो. यासाठी आपला उपाय तांब्याच्या पेल्यातून सूर्याला अर्घ्य द्यावे. यासाठी दिवसात शुभ आहे 53%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र विद्यार्थ्यांना सकाळी अभ्यासामध्ये चांगले यश संपादन करण्यासाठी उत्तम दिवस असून दुपारनंतर मात्र कोणत्याही प्रकारचे प्रवास आणि कोणत्याही प्रकारची गुंतवणूक आपल्यासाठी त्रासदायक डोकेदुखीचं कारण ठरू शकते. आजसाठी आपला उपाय 2 पांढऱ्या रंगाचे मोती आपण आपल्या सोबत ठेवावे. यासाठी दिवसात शुभ आहे 50%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र सकाळी शेजारच्या लोकांसोबत वादविवाद होण्याची संभावना असून दुपारी मात्र आपण त्यांच्यावरती योग्य असा मात मिळवू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आज दुपारनंतरची वेळ अत्यंत शुभ असून कोणत्याही परीक्षेमध्ये यश संपादन करू शकता. आजसाठी आपला उपाय कुंकुवाचा एक टिका आपण आपल्या नाभीला लावावा. यासाठी दिवसात शुभ आहे 63%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र सकाळी सुरक्षित प्रवासासाठी अत्यंत उत्तम दिवस असून दुपारनंतर मात्र मनावर ताणतणाव राहील. कोणत्याही प्रकारचे वाहन चालवणे दुपारनंतर टाळलेले बरे राहील. लांबचे प्रवास आज दुपारनंतर करू नका. यासाठी आपला उपाय गोमती चक्रावरती निळ्या रंगाच्या पेनाने फुली मारून ते सोबत ठेवावे. यासाठी दिवसात शुभ आहे 61%. 25वे नक्षत्र पूर्व भाद्रपदा नक्षत्र सकाळी आरोग्याची चिंता जाणू शकते. दुपारनंतर कौटुंबिक सुख समृद्धी आपल्याला चांगली मिळते. यासाठी आपला उपाय पिवळी मोहरी घराच्या बाहेर उधळावी. यासाठी दिवसात शुभ आहे 55%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सकाळी बँक बॅलन्स वाढत असून दुपारनंतर मात्र जवळच्या लोकांमुळे आपली फसवणूक होऊ शकते, त्यामुळे कोणावर विश्वास ठेवणे आज त्रासदायक ठरू शकतो. यासाठी आपणास उपाय जुन्या चपलेवरती बाहेर निघताना थोडेसे चिमूटभर मीठ टाकावे. यासाठी दिवसात शुभता आहे 60%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र सकाळी कामाचा ताणतणाव जाणू शकतो. दुपारनंतर मात्र व्यवसायामध्ये आपली चांगली बढती होते. तसेच दुपारनंतर आर्थिक धनलाभ होण्याचा योग अत्यंत शुभ दिसत आहे. यासाठी आपणास उपाय हिरव्या पानावरती लाल रंगाच्या पेनाने श्री लिहून ते पान सोबत ठेवावे. यासाठी दिवसात शुभता आहे 80%. तर हे होते आजचे नक्षत्र भविष्य. अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपण आपल्या या श्री शास्त्री चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका.
आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. शुभम भवतु.